ग्रुप आयोजित उपसरपंच चषक डे नाईट टूर्नामेंटमध्ये सन्मानित केलं जात आहे। माईची शाल परिधान करून आपलं हार्दिक स्वागत, वेलकम। मॅन ऑफ द मॅच ठरतोय विनिंग टीम नेरोली योगेश दिवा। आपण या ठिकाणी यायचंय सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी। योगेश दिवा यावेळेस बॉडीला स्विच केलंय आणि तिथे जर पाहिलं तर कॅच कंप्लीट। पार्थ खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो आणि काय कॅच कंप्लीट केले। ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतात की तिकडे जर पाहिलं तर बॉल पडला, बॉडी स्विच केली आहे आणि तिथे जर पाहिलं तर ओहो काय कॅच कंप्लीट केले आणि त्याच्यामुळे हा पहिला झटका दुसऱ्या बॉल वरती फर्स्ट विकेट लॉस। खेळाडू बाद। वर्ण या ठिकाणी वसई तालुक्यातील व्यक्तिमत्व कौशिकजी जाधव आलेले आहेत। भाताणे गावातील व्यक्तिमत्व आहे आणि या स्पर्धेला त्यांनी भेट दिलेली आहे। अतिशय कला म्हणतात ना, कला माणसाला मोठं करते। अमितजी पाटील त्यांच्यासोबत या ठिकाणी आलेले आहेत। कला आविष्कार अगदी बघितलं पेंटिंग कडनं, गणपती बाप्पांचं या ठिकाणी चित्र करणं, नावानं या ठिकाणी चित्रीकरण करण्यामध्ये माहीर। वेलकम। स्वतः एसपी साहेब या ठिकाणी गेलेले आहेत संदीप पाटील, आपलं हार्दिक स्वागत। कौशिकजी जाधव आणि अमितजी पाटील वर्ल्ड रेकॉर्ड करणारे व्यक्तिमत्व आहेत कौशिकजी जाधव। त्यांची कला अदाकारी आणि आज खास या स्पर्धेला एसपी ग्रुपला भेट देण्यासाठी आलेले आहेत आणि प्रतीक पाटील यांचा वाढदिवस आहे आणि म्हणूनच कौशिक जाधव आज या ठिकाणी या मंचावर या ठिकाणी पोहोचलेले आहेत। केकेसी प्रतीक पाटील यांच्या बर्थडे निमित्तानं एसपी ग्रुपला या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी या स्पर्धेला आलेले आहेत। वेलकम। मॅन ऑफ द मॅच योगेश दिवा। मॅन ऑफ द मॅच 32 धावा आणि त्याच्यानंतर रवींद्र भोईर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच दिली जात आहे। प्लीज वेलकम। मॅन ऑफ द मॅच मेडल रोहित सुतार ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून, बरोबर विकी काळे HR फॅशन यांच्या माध्यमातून या ठिकाणी स्पोर्ट कॅप आणि या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक अध्यक्ष एसपी ट्रॉफी उपसरपंच स्वतः एसपी संदीप पाटील यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच योगेश दिवा ठरतायत। या ठिकाणी फायर ब्रिगेड ऑफिसर आहेत पालघर आणि क्रिकेटला सुद्धा वेळ देत आहेत। दरवर्षी या स्पर्धेला भेट देत आहेत। खूप चांगला खेळ करत आहेत नेरली टीम प्लेयर योगेश दिवा। वेल डन अँड बेस्ट ऑफ लक। कैलासजी भुजारे यांचं आगमन झाले। आपला विनंती आपण व्यासपीठावर यावं। कैलासजी भुजारे साहेब आपण स्टेजवर या। वसुरीचं व्यक्तिमत्व आमचे मित्र, प्लीज वेलकम। कौशिकजी जाधव या महाराष्ट्रातील या देशातील कलाकार, कला आविष्कार, अनेक कलाकृती ज्यांच्या हातून मतं घडतायत, वर्ल्ड रेकॉर्ड ज्यांनी केलेलं आहे। अगदी बघितलं आपण तर एसपी या नावानं त्यांनी गणपती बाप्पांचं या ठिकाणी चित्रीकरण केलेलं आहे। अगदी प्रतिकृती माता आखलेली आहे। अक्षर गणेश टीव्हीवर फेमस आहेत, अगदी वर्ल्ड रेकॉर्ड केले अक्षर गणेशा, अशा अनेक कलाकृती आहेत। परंतु आज या ठिकाणी त्यांनी भेट दिलेली आणि स्वतः या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रायोजक संदीप पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मानित केले जाते। सन्मान चिन्ह, शाल, पुष्पबुके देऊन वेलकम। उपसरपंच ट्रॉफी मध्ये आपलं हार्दिक स्वागत। पुढील सन्मान अमितजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान मुख्य मंचावर या ठिकाणी प्रवीण पाटील यांच्या हस्ते होत आहे। सूरज कौशिक असे कलाकार आहेत जे सातत्याने तुम्हाला ABN लोकमत असेल, ABP माझा असेल, खूप चॅनल्सवर पाहायला मिळतात। या वर्षीचा वसई कलाभूषण पुरस्कार तोही कौशिक जाधव यांना प्राप्त आहे। एक खूप छान कलाकार आहेत, त्याबरोबर एक उत्तम दर्जाचे क्रिकेटर आहेत। जरूर जरूर जर आपण पाहिलं तर त्यांनी सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, आयुष म्हात्रे यांनीही त्यांच्या कलेचं कौतुक केलंय। यंदाचा वसई कलाभूषण पुरस्कार प्राप्त आहे। 2 वर्ल्ड रेकॉर्ड ही आहेत, एक भारत वर्ल्ड रेकॉर्ड आहे आणि OMG बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्यांची नोंद आहे। असं हे व्यक्तिमत्व आहे कौशिक जाधव भाताणे गावातील हे व्यक्तिमत्व आहे आणि
त्यांचा इथे सन्मान आणि सत्कार तो आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच मोठ्या व्यक्तिमत्वाची ओळख अक्षय पांडव जी 5 मिनिटात होणार नाहीये. अनेक चॅनलला तुम्ही साहेब सर दिसलेलात, कौशिकजी जाधव सर. सूरज 1 स्टार न्यूजला स्पेशल तुमची मुलाखत मी घेणार आहे. संपादक ऑफ सूरज 1 स्टार न्यूज, संपादक पत्रकार सूरज पाटील. तुमची मुलाखत होणार, स्वतः SP साहेब तुमच्या सोबत असतील. SP ग्रुप मेंबर सोबत आपली मुलाखत होणार. ओव्हर टू कॉम्बॉक्स. चला इकडे पाहू शकतात की पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला, त्यानंतर दुसरा षटक मार्गस्थ झालाय आणि तिथे 10 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. कैलासजी बुजारे यांचं स्वागत आणि सागरजी पाटील SP ग्रुप टीम मेंबर यांच्या शुभस्ते या ठिकाणी होत आहे. आमचे मित्र वसुरी गावातील व्यक्तिमत्व अगदी दरवर्षी या स्पर्धेला निमंत्रणा मान देऊन भेट देत असतात. कैलासजी यांचा सन्मानित केलं जाते. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. कैलासजी वेलकम. SP ट्रॉफी, उपसरपंच चषक. अभिनय पाटील आपण या ठिकाणी स्टेजकडे यायचंय. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण मुख्य मंचावर कौशिक जाधव यांनी जो अक्षर गणेशा रेखाटलाय तो सन्माननीय संदीपजी पाटील SP यांना तिथे भेट जाणार आहे. SP ग्रुपचे सर्व सदस्य आपल्याला विनंती करतोय संदीपजी पाटील यांच्या समेत आपण सर्वांनी जॉईंट व्हा. SP ग्रुपच्या सर्व सदस्यांना विनंती करतो की कौशिक आकाश यांनी सगळे या. जो अक्षर गणेश वैभव रेखाटलाय तो अक्षर गणेशा आपण इथे कौशिककडनं SP ग्रुपला इथे दिला जातोय. हा अक्षर गणेशा स्वीकारताना सर्वांनी एकदा जोरदार बोलायचं. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती, ऐगाव देते की. हे बघा तुम्हाला तिथे दाखवलं जात आहे ऑन स्क्रीन. SP ग्रुप असं अक्षर गणेशाच्या माध्यमातून रेखाटलं गेलंय. कौशिक एक अप्रतिम कलाकार आहेत आणि खूप छान कला ती त्यांची आपल्याला पाहायला मिळते. बॉल तयार. इथे हा बॉल अगदी जर पाहिलं तर वेगाने टाकलाय, शरीरावरती बॉल वेगाने आदलला गेला आणि त्याच्याचमुळे जर पाहिलं तर पंचांनी हा सिग्नल इथे पोहोचवला गेलाय. विकेट क्रमांक 3, हा तिसरा झटका बसतोय खेळाडू बाद. चला पुढच्या फेरीसाठी आपण लॉट्स टाकतोय. तर आपले कॅप्टन पाठवायचे, जे संघ पहिल्या फेरीमध्ये विजेते झालेत आपले कॅप्टन आपण क्विकली पाठवायचे. चौथा बॉल त्याच्यावरती विकेट आली आणि त्याचमुळे संघाची टोटल आता फलकावरती 10 या आकड्यावरती जोडली गेली आहे. 3 विकेट सध्याच्या घडीला पहिल्या मिळत आहेत आणि त्याच्यानंतर 10 रन्स तिथे पहिल्या पूर्वार्धाच्या खेळामध्ये जोडल्या गेल्या त्या मॅचमध्ये. आई गावदेवी सांगे संघ जो गोलंदाज अटॅक करतोय, दुसऱ्या बाजूने बोबा 11 हा संघ मैदानाच्या मध्ये सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतं. आणि बॅटिंग जर पाहिले तर 1.4 चेंडूचा खेळ कंप्लीट होत असताना संघाची टोटल आता 10 या आकड्यावरती 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. अभिनय पाटील, राहुल भोईर, तुषार पाटील, संदेश पाटील, अग्नि सगळे SP ग्रुप टीम मेंबर आपण व्यासपीठाकडे यायचंय. कौशिक जाधव यांची कलाकृती आपण या ठिकाणी पाहतायत. अगदी बघितलं तर ध्रुवी भोईर या नावानं आपण पाहतात, ध्रुवी राहुल भोईर या नावाने या ठिकाणी गणपती बाप्पांचं या चित्रीकरण मात्र करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर मीत युग संदेश पाटील याच्याही नावाने या ठिकाणी चित्रीकरण केलंय. सुचित्रा अभिनय पाटील या नावाने केलेले दिव्यांश तुषार पाटील. त्याचबरोबर आपण बघू शकतायत अकाय अभिनय पाटील. हे सगळे कॅमेऱ्यासमोर आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. हे सगळ्या नावाचं चित्रीकरण करण्यात आले. अरुण बस्टे यांच्याकडनं शुभेच्छा येत आहेत दोन्ही टीम करता या स्पर्धेकरता. थँक्यू मुसारने. व्यक्तिमत्व अरुणजी बस्टे साहेब. 2 षटक कंप्लीट, 14 वरती 3 विकेट. चौदा धावा, 14 नंतर 3 विकेट 2 षटकांच्या अखेरीस. सर्वात आधी जे विजयी संघाचे कर्णधार आहेत आपण लगेचच निखिल पाटील यांच्याशी संपर्क साधायचा. पुढच्या सेकंड राउंड विनिंग टीम कॅप्टन गुड्डू 11 वसुरी, कोनसई B, AJ हमरापूर, दुपारेपाडा, नेहरुळी,
आणि चालू असलेल्या सामन्यातील एक एक प्रतिनिधी विजयी संघ. चला, गुड्डू इलेव्हन वसुरी, कोणसई, हमरापूर, दुपारीपाडा, नेरोळी लॉट्स पडले जात आहेत. सेकंड राऊंड. दरम्यान जबरदस्त फटका, फ्लॅट अँड फ्युरियस समोरच्या बाजूने धावटी ग्राउंड बॉल उडवला आणि फेकून दिला बॉलला सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. स्ट्रेट हिट, सिक्सर. ओ काय शॉट केला तिकडे जर पाहिलं तर विकासजी भोईर ज्या बॅटरनं आजच्या दिवसामध्ये, आजच्या डे नाईट स्लॉटमध्ये लगातार 3 षटकार लगवलेले आहेत आणि लगातार 3 षटकार करिता हेमंत पाटील बिलोशी, हंसिका क्रेन सर्व्हिसचे प्रोपरायटर, SP ग्रुप सदस्य हेमंत पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे षटकार हॅट्रिकला. आणि हे पारितोषिक घेण्याकरिता यायचं आहे मिस्टर विकास भोईर, वसुरी टीम प्लेयर, गुड्डू इलेव्हन वसुरी. पुढचा बॉल इथे पडल्यानंतर स्विंग अँड मिस. अगदी जर पाहिलं तर लेग ब्रेक पाहायला मिळतो आणि त्याचमुळे जर पाहिलं तर बॉल वेगाला निघून गेलाय. आणखी एक चांगला बॉल, पहिलाच बॉल, व्हेरी फर्स्ट बॉल, त्याच्यावरती गणेशवरती आक्रमण आणि त्यानंतर गणेशचा हा कमबॅक. स्विंग अँड मिस, डॉट बॉल. 20 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. 2.2 चेंडूचा खेळ तो सध्याच्या घडीला अद्यावत होत असताना आपल्याला बघायला मिळतोय. फलकावरती जर पाहिलं तर गेलं तर खूप चांगली गोलंदाजी इथनं गणेशला करावं लागेल. षटक क्रमांक 3 चालू आहे आणि 3ऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ तो सध्याच्या घडीला अद्यावत झाला या मॅच मध्ये. त्यावेळेस भन्नाट वेगाचा बॉल, परंतु आउटसाइड ऑफ स्टंप टाकलाय. तुमच्या नॅचरल गतीपेक्षा अतिरिक्त वेग तुम्ही ज्यावेळी परिधान करतायत ना त्यावेळी तुमची दिशा आता या ठिकाणी लाईव्ह लॉट्स पाडले जाणार आहेत. ऑल विनिंग टीम कॅप्टन, चला या. वसुरी, कोणसई, नेरोली, चला लवकर लवकर या. वसुरी, नेरोली, कोणसई, विनिंग टीम कॅप्टन ऑल. पहिल्या फेरीत विजय संघ. लाईव्ह लॉट्स या ठिकाणी पाडली जाते जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते. या महाराष्ट्राच्या देशातील एक चांगले कला आर्टिस्ट. पुढील सामना असेल सेकंड राऊंडचा नेरोली विरुद्ध हमरापूर. हमरापूर विरुद्ध नेरोली बोट टीम कॅप्टन, आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचा. कोणसई विरुद्ध दुपारेपाडा दुसरा सामना होईल. विजयी संघ विरुद्ध गुड्डू इलेव्हन वसुरी तिसरा सामना होईल. चला, या ठिकाणी टॉस केला जाणार आहे हमरापूर विरुद्ध नेरोली. यावेळेस जर पाहिलं तर एक चांगला बॉल आपल्याला इथे बघायला मिळतोय. चांगल्या दर्जाची गोलंदाजी पहिल्या पूर्वार्धाच्या खेळामध्ये इथे केली जाते आणि त्याचमुळे जर पाहिलं तर अगदी वेटीस ठेवलंय. धावसंख्या अगदी रोखून ठेवली या मॅच मध्ये आणि त्याचमुळे फलकावरती दबाण चाल एक 22-22 आकडावरती जोडला गेला. 2. या ठिकाणी कौशिक जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते भोईर आहे. विकास भोईर, गुड्डू इलेव्हन वसुरी 3 मारणार षटकार मारणारा हाच बॅटर आणि त्यांना 1000 रुपये हेमंत पाटील बिलोशी यांचे पारितोषिक दिले जात आहे कौशिक जाधव यांच्या शुभ हस्ते. डन. इकडे इकडे इकडे. नक्कीच 1000 रुपये षटकार हॅट्रिकचं पारितोषिक मिळाले. पब्लिकला सुद्धा कॅचचे 1000 रुपये आहे. तू 3 षटकार लगवलेस, खेळताना कसं वाटलं? खूप छान वाटलं. फक्त छानच वाटलं, बक्षीस मिळले, आता कसं वाटतंय? बरं वाटतंय. वेल डन, बेस्ट ऑफ लक. ओव्हर टू कम बॉक्स. तीन ओव्हरचा खेळ आणि सध्या जर आपण पाहिलं तर 24 धावा 3 विकेटच्या पतनानंतर. बोपा 11 हा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये थोडासा स्ट्रगल मध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. हा स्ट्रगल चेक. भाई दुपारेपाडा एक फेमस फोटोग्राफर यांचं आगमन झालेलं आहे. प्रीतम भोईर आणि अभिषेक पाटील आपली वाट पाहत आहेत मुख्य मंचावर. आपण यायचंय, प्लीज वेलकम. प्रशांत पाटील जॉन्टी, SP ग्रुपची एक ताकद, ब्रँड. प्लीज वेलकम प्रशांत पाटील बिलोची. जॉन्टी वेलकम. एक सिंगल धावेची कॉलिंग होती आणि
2 धाब्यासाठी जेवढा वेळ पाहिजे होता ना तेवढा वेळ मिळाला आणि तिकडे 2 धाबा कंप्लीट झाल्यात. षटक क्रमांक 5 आहे. अंतिम षटक आहे, स्लॉक षटक आहे, पेनल्टीमेट षटक आहे आणि या षटकामध्ये धाबांचा आलेख चौथं षटक आहे आय थिंक. आणि तिथे पहिल्याच बॉलवरती 2 धाबा कंप्लीट झाल्यात. संघाची टोटल आता फलकावरती 2 ने वाढली आणि 27 आकड्यावरती धाबांचा आलेख इथने पोहोचवला गेला मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजी मार्क पण पार्थ हा बॉल लॉफ केलाय आणि बॉलला फेकून दिलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे, मिड विकेटच्या पलीकडे. सिक्सर. पहा तिथे बॉल बॅटच्या रडारमध्ये आला आणि जसा रडारमध्ये आला पुलचा फटका होता आणि पुलचा फटका सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर त्या बॉलला गुल केलंय. सिक्सर. अयान अगदी बॅट स्विंग त्याचा जर पाहिला तर खूप छान आहे आणि त्याच्या बॅटमध्ये जेव्हा बॉल मिडल होतो ना तो मैदानाच्या आतमध्ये थांबत नाही, तो षटकारामध्येच परावर्तित होतो. जो धावफलक सध्या तुम्हाला संकोचित पाहायला मिळतोय, जर अयानची बॅट चालली ना तर हा धावफलक तुम्हाला 60+ निश्चित पाहायला मिळू शकतो. एवढी कुवत या खेळाडूमध्ये जरूर आहे. अयान जो सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिस गेलचा नंबर धावफलकावर आहे, 33 ला 3 अशी स्थिती सध्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते. येणारे जे बॉल आहेत त्यामध्ये आक्रमकतेने आणि विध्वंसकतेने खेळ तो अयानला मैदानाच्या आतनं जारी ठेवावा लागेल. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचंय, जास्तीचा वेळ न घेता मॅच तुम्हाला कंटिन्यू ठेवायची आहे. पार्थ जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय त्याच्या विपक्षामध्ये अयान आहे आणि अयाननं एक षटकार ठोकत इथे आशा पल्लवित केल्यात की एक चांगली टोटल त्या दिशेने बोबा 11चा संघ तो पोहोचताना पाहायला मिळेल. नक्कीच एका खेळाडूला टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल आणि धावसंख्येचा आलेख उंचावरती नेण्यासाठी प्रयत्न करावे लागतील या मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल यावेळी समोरच्या बाजूने हा ही बॉल फेकून दिलाय आणि बॉल चाललाय सरळ काऊ कर्णच्या डोक्यावरनं बॉल फ्लाय झालाय आणि निघून गेला सरळ सीमारेषा पार. तगडा क्वालिटी ब्रँड स्टोक. सिक्सर. अगदी चांगला फटका इथे अयानकडनं पाहायला मिळाला. मिडविकेटचं क्षेत्र होतं, त्या मिडविकेटच्या क्षेत्राला इथे टार्गेट केलं आणि आपल्या खेळाडू कक्षाला अभिवादन केलं. एक चांगला फटका. हे बघा थोडासा शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, त्यावर पुल बॅट स्विंग, त्याबद्दल मी मगाशी म्हटलं. हे बघा तिथे हा बॅट स्विंग तो तुम्हाला पाहायला मिळाला. खूप चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक अगदी चेंडूच्या रेषेमध्ये आला होता आणि हा एक तगडा प्रहार तो तिथे आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 2 सलग षटकार खेचलेत आतापर्यंत. इझॉन हॅट्रिक इथे आणखी येईल का? पुन्हा एकदा समोरच्या बाजूने खेळले, त्या क्षेत्राची निवड केली आहे. बॉल तिथे थोडीशी पंबलिंग झाली आणि त्याचमुळे सिंगलला डबल मध्ये अगदी वेगाने परावर्तित केलं आणि इकडे या 2 धावा फलकावरती जॉईंट झाल्यात आणि 2च्या मदतीने संघाची टोटल 41 आकड्यावरती. या पद्धतीच्या चुका त्या तुम्ही मैदानाच्या आतनं करू शकत नाही. जिथे अयान सारखा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये विध्वंसकतेने बॅटिंग करतोय तिथे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करणं म्हणजे स्वतःच्या टीमला अडचणीमध्ये ढकलण्यासारखं आहे आणि तेच केलंय तिथे क्षेत्ररक्षकानं. पुढील बॉल यावेळेस पुन्हा एकदा फेकून दिलंय. इव्हन गॅप मध्ये खेळायचा होता परंतु फटका फसला गेलाय आणि बॅटरला माघारी परतावं लागेल. विकेट क्रमांक 4 41 वरती बसतोय. हा 4था झटका. खेळाडू आउट. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, ताकद झोकायची होती आणि तिथे जर आपण पाहिलं तर शॉट सिलेक्शन ते करत असताना थोडीशी चुकी झाली. गॅपमध्ये खेळण्याचा मनसुबा होता मात्र तो असफल राहिला. रेषेमध्ये योग्य तऱ्हेने आला होता मात्र डिस्टन्स ते मिळालं नाही. एलिमिनेशन तेवढ्या खूप चांगल्या पद्धतीने बनलं गेले नाही आणि त्यामुळे तिथे माघारी परतावं लागेल. खेळाडू कक्षासमोर जे प्रेक्षक आहेत त्यांना पुढे ते वडाझाडाच्या पुढे जागा आहे, बॅरिगेटच्या बाजूला उभे राहा कारण खेळाडूंना यायला जायला तिथे रस्ता आहे. प्लीज तिथे खेळाडूंना अडथळा निर्माण होईल असं काही करू नका. थोडंसं गॅप ठेवा प्लेयरला येण्यासाठी, खेळाडूला येण्यासाठी, बॅट्समनला. अंतिम बॉल असेल तिथे 5व्या बॉलवरती 4था झटका बसला 41 वरती. शेवटचा बॉल स्लॉक बॉल. यावेळेस स्टॅनचा वेध घेतलाय, फर्निचर डिस्पॅच केलंय, लाकूड तोड गोलंदाजी, विकेट मिळते. खेळाडू आउट. चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजाच्या वतीनं इथे फलंदाज ऑफस्टम्पच्या बाहेर शफल झाला होता आणि खूप जास्त शफल झाला त्यामुळे चेंडूच्या रेषेत पुन्हा येऊ शकला नाही. उजवी यष्टी ती वाकवली तिथे. हे बघा तुम्हाला दाखवलं जाते पदलालीत तर दाखवलं मात्र खूप जास्त बाहेर गेला आणि त्यानंतर चेंडूवरची नजर ती हटली गेली त्यामुळे यष्ट्या त्या वाचवू शकला नाही. क्लीन बोल्डच्या स्वरूपानं माघारी परतावं लागलं. खूप चांगलं गुड कमबॅक असं म्हणू शकतो पारच्या बाबतीत आपण कारण
त्यानं पहिल्या 4 बॉलवर जवळपास 16 धावा खर्च केल्या होत्या. षटकाला मोठा करण्याचा प्रयत्न तो बॅटरच्या माध्यमातून होत होता, मात्र तिथे शेवटच्या 2 बॉलवर 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या. एका बाजूने विशाल नाईक जो मैदानामध्ये आला आणि त्याच पावली त्याला परतीच्या प्रवासाला लावलं गेलं. क्लीन बोलच्या स्वरूपाने माघारी परतवलं. 4 ओव्हरनंतर 41 लागल्यात. शेवटचं षटक ते प्रगतीपथावर आहे. कल्पेश आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. शिवाजी गायकर सध्या फलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 10.25च्या ॲव्हरेजने धाबा बनवल्या गेल्यात आणि इथनं जर पाहिलं तर या अंतिम षटकामध्ये 15 ते 20 धाबा जर आल्या ना तर एक चांगली टोटल फलकावरती या पूर्वार्धाच्या खेळामध्ये मुंबई इंडियन्स या संघाची इथे सोडू शकते. पहिलाच बॉल टाकत असताना तिथे बॉलर आपल्या पावलांमध्ये थोडेसे बीट झाले, तिथे डलमलीत झाले आणि त्याचमुळे जर पाहिलं तर रिटर्न येत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत. कल्पेश बॉलिंग ट्रॅकवरती आलेत. अंतिम षटक आहे आणि त्या अंतिम षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पहिला देखील मिळत आहेत. तिकडे 31 धावा जोडल्या गेल्यात. त्यामुळे 6 बॉल भन्नाट वेगाचा होता. आउटसाइड ऑफ स्टंप टाकलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल ट्रॅक केलाय आणि त्याच्यानंतर भन्नाट वेगाने बॉल तिथे निघून गेलाय. हा पहिला बॉल डॉट बॉल पहा. तिथे बॉल जर पाहिलं तर भन्नाट वेगाचा होता आणि त्याचमुळे जर पाहिलं तर हा डॉट बॉल इथे आपल्याला बघायला मिळतोय. पहिलाच बॉल तिथे कल्पेशने आपलं वर्चस्व दाखवलंय. विशालच्या विपक्षामध्ये गोलंदाजी करतोय. ज्या विशालने 10 चेंडूमध्ये 15 धावा वैयक्तिक बनवल्यात. पुन्हा एकदा समोरच्या बाजूने लॉफ्टेड ड्राईव्ह. इथे फटका निघून गेला सरळ सीमारेषेच्या पलीकडे. सिक्सर. हॅलो जॉन टी या ठिकाणी तिकडून मोटिवेशन देत आहेत. शिट्ट्यांचा आवाज जॉन टी. डीजे डीजे इथे चेक केलं जातंय. तिसऱ्या पंचाची मदत ती घेतली गेली आहे. ऍक्शन गोलंदाजी ती चेक केली जाईल. ते दर्शवलं गेलंय. कल्पेश जे गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहेत. जर त्याने विकेटची हॅट्रिक घेतली तर भूपेंद्र जाधव केल्टन ज्यांच्याकडनं त्यांच्याकरता 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पुढचा बॉल यावेळेस दिशा दिली आहे. इथे जर पाहिलं तर भन्नाट वेगाने बॉल निघून चालला बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगच्या पलीकडे. धमाकेदार ब्रँडेड नशिबाचा हा लगातार दुसऱ्या चेंडूवरती चौकार 4. खूप चांगला फटका होता. इथे वळवलं बॉलला. आपल्या बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला चेंडूवर. तिथे जर आपण पाहिलं तर गोलंदाजाच्या वेगाचा वापर केला आणि अगदी गॅपमध्ये खेळला. त्यामुळे वेगानं हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 50 कम्स 50 रन त्या कंप्लीट झाल्यात. 51 लागल्यात. मी म्हटलं होतं ना की या षटकामध्ये 10 ते 15 किंवा 20 धावा आल्या तर एक चांगली टोटल फलकावरती उभी राहू शकते आणि त्याच इंटेन्शनने इथे खेळ विशालने आकारलाय. पुन्हा समोर ड्राईव्ह केलाय. स्ट्रेट हिट इथे पाहायला मिळतोय. समोरच्या बाजूने पुन्हा एकदा तिथे चुकी झाली आहे, परंतु 2 धाबींसाठी जेवढा वेळ पाहिजे होता तेवढा वेळ मिळाला आहे आणि त्याचमुळे या 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. चौथा बॉल कंप्लीट झालाय. पहा समोरच्या बाजूने फेकला होता बॉल. त्याच्यानंतर जर पाहिलं तर अगदी समोर सरळ रेषेत बॉल निघून गेलाय आणि त्याच्यानंतर खेळाडू आले. तिथे हलकीशी पंबलिंग झाली आणि त्याचमुळे 2 धावेचा जेवढा अवधी मिळाला आणि त्याच्यामुळे 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. 53 धावा 4 चेंडूच्या अखेरीस. पुन्हा एकदा बॅक टू दी बॉलर. बॉलला इथे जर पाहिलं तर फील्ड केला आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर इथे हा डॉट बॉल पाहिला मिळतोय. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 53 धावा जोडल्या गेल्या. एक फायटिंग टोटल फलकावरती डेफिनेटली उभी झाली आहे आणि अंतिम बॉलवरती एखादा तगडा स्ट्रोक आला तर फलकावरती एक चांगली धावसंख्या फलकावरती उभी राहू शकते. बोबा 11 या संघाची एका बाजूने आई गावदेवी सांगे पाहत आहेत. त्याच्या अगेन्स्ट बोबा 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना आपल्याला बघायला मिळतोय. इथे
शेवटच्या बॉलवरती समोरच्या बाजूने आक्रमण, फटका फसलाय, डिस्टन्स नाहीये, कॅच कंप्लीट. विकेट क्रमांक 6 53 वरती बसतो हा 6वा झटका. खेळाडू बाद. 6वा झटका लागलाय. शेवटचा बॉल तो जर आपण पाहिला तर हलकासा आत आला होता, वर स्टिकरच्या जवळ लागला आणि त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळालं. पूर्वार्धाचा खेळ त्यामध्ये 53 लागल्यात. उत्तरार्धाचा खेळ तो रंगण्याआधी आपण टॉस बॉक्समध्ये जाऊया, जिथे नाणेफेक ती केली जाईल. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना तो आपल्याला पाहायला मिळेल. नेरोली आणि हमरापूर या दोन टीम मध्ये कॉइन स्पिन केला जाईल. सूरज पाटील तिथे आपल्यासोबत जोडले जातील. तर धन्यवाद. या ठिकाणी मी अँकर सुरेश पाटील आपलं हार्दिक स्वागत करतोय. आपण आहोत पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील बिलोशी या गावामध्ये आपण आहोत. अगदी ब्लू स्टार कंपनी हॅवे टच या ठिकाणी स्पर्धा सुरू आहे आणि सेकंड राऊंडच्या मॅचेस 4 ओव्हरचे मात्र या ठिकाणी केले जाणार आहेत. आणि पहिला सामना एका बाजूला असेल, पहिला पण आई गावदेवी नेरोळी, तर दुसऱ्या बाजूला AJ चॅलेंजर हमरापूर. या दोन्ही टीमचं नाणेफेक आपण या ठिकाणी कॉइन स्पिन करणार आहोत. माननीय महाराष्ट्रातील देशातील सुप्रसिद्ध कला आर्टिस्ट या ठिकाणी आहेत माननीय कौशिकजी जाधव यांच्या शुभ हस्ते. हेड SP ग्रुप अँड टेल इज अ VS भूमी स्पोर्ट आणि SP ग्रुप या ठिकाणी हेड येतोय. टॉस जिंकलेला आहे AJ चॅलेंजर हमरापूर टीम कॅप्टन. व्हॉट्स युअर नेम? तुमचं नाव काय? भावेश पाटील. भावेश पाटील. आपण टॉस जिंकलेला आहे. अमरापूर म्हणतात लाखाची स्पर्धा बिलोली टीमनं फायनल घेतली. तोच फोटो या ठिकाणी टॉस बॉक्सला लावलेला आहे. SP ग्रुप संपूर्ण पाहायला मिळतोय. SP बिलोली टीम जिंकली होती. तुम्ही काय घेणार? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारू. 4 ओव्हरची मॅच आहे, कुठपर्यंत रोखावं आज मनामध्ये कॅप्टन म्हणून? नक्कीच कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा आमचा प्रयत्न असेल. संदीप पाटील, SP ग्रुपचं या आयोजनाबद्दल काय म्हणाल? नक्कीच मागच्या वर्षीपेक्षा याही वर्षी सुंदर आयोजन आहे आणि खेळण्यासाठी खूप मजा येते. नक्कीच वेल डन बॅट्समॅन. कॅप्टन फिल्डिंग या ठिकाणी मात्र घेतलेली आहे. आपण टॉस हरलेला तर बॅटिंग आपल्याला करावी लागणार आहे. मनामध्ये स्ट्रॅटेजी काय? कारण दुसरा राऊंड आहे. मागच्या वर्षी तुम्ही या ठिकाणी SP ट्रॉफीला अगदी क्वालिफाय मॅचपर्यंत पोहोचला होतात. काय म्हणाल? नाही नाही, आम्ही 50-60 रनाचा प्रयत्न करू, बघू. खेळायला तर खूप मजा येते. गेल्या वर्षी पण आलो होतो, आम्ही 2 नंबर मारला होता. नक्कीच या ठिकाणी पाहता आपण फायनल खेळायची आहे आणि अगदी बघितलं त्या दृष्टिकोनातून प्रत्येक संघ संघर्ष करतोय. 50 ते 60 धावांचं टार्गेट बॅटिंग करताना नेवली संघ पाहायला मिळेल. त्या जोगण्या प्रयत्न AJ चॅलेंजरकडून पाहायला मिळेल. आमच्या समिती या ठिकाणी कौशिकजी जाधव सर आहेत. कसं वाटलं या ठिकाणी आल्यानंतर? संदीप पाटील, SP ग्रुप आयोजित उपसरपंच चषक डे नाईट टुर्नामेंट वाडा तालुक्यामध्ये पाहताना खूप सुंदर आयोजन आहे आणि SP ग्रुपने इथे आम्हाला बोलवल्याबद्दल त्यांचे सर्वांचे हार्दिक स्वागत आणि आभार मानतो. नक्कीच प्रेक्षक, आज आपण या ठिकाणी ट्रॉफीच्या माध्यमातून पुन्हा एकदा या ठिकाणी व्यक्तिमत्वाची ओळख करून दिली. पण नक्कीच SP ग्रुप मेंबर अध्यक्ष या ठिकाणी संदीप पाटील आणि आम्ही स्वतः सूरजवन स्टार न्यूज नेटवर्क पत्रकार संपादक आपण लाईव्ह ती मात्र मुलाखत नक्कीच पाहाल. थँक्यू. पात्र ऐकत राहा. ओर टू कम बॉक्स. प्लीज वेलकम VIP डायस. यो यो
वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहताय उपसरपंच चषक 2026 बिलोशी नगरीमध्ये सजलेली ही रजनी क्रिकेटची स्पर्धा. SP ग्रुप बिलोशी सन्माननीय संदीपजी पाटील SP यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेचं हे शानदार आणि जानदार आयोजन, अप्रतिम नेत्रदीपक असा सोहळा आपण एन्जॉय करतोय. चांगला बॉल आहे ऑन साइडला, तिथे शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये वळवलाय. जोपर्यंत चेंडूला उचललं एक सिंगल धाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होती, धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते येते 1 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ झालाय. चांगली गोलंदाजी विशाल नाईक, तो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर करत असताना बोपा 11 पूर्वार्धामध्ये जर आपण पाहिलं तर खूप चांगली फलंदाजी नाही, मात्र लढण्याजोगं बळ या टीमनं निर्माण केलंय. चांगला बॉल आहे, पेस जनरेट केला. इथेही जर आपण पाहिलं तर वेगावर स्वार झालेला, वेगावर आरूढ झालेला गोलंदाज तो आपल्याला पाहायला मिळाला. प्रचंड वेगाने चेंडू हाताळला, तिथे विकेट किपरच्या हातामध्ये नेलाय. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. 4 चेंडूचा खेळ, तर नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती फक्त 1 आहे. 54चा टार्गेट ते पाहायला मिळतंय, मात्र ते डिफेंड करत असताना लाजवाब गोलंदाजी सध्या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण अनुभवतोय. अगेन एक वाईड यॉर्कर, फलंदाजाला बंदिस्त करणारा, हतबल करणारा, हताश करणारा बॉल तो आपल्याला पाहायला मिळालाय. दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक ते सध्या आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल आहे या ओव्हरचा. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज विशाल नाईक तो सज्ज आहे. चांगला चेंडू, अगेन एकदा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. पहिल्या ओव्हरचा खेळ जशास तसं चोख प्रत्युत्तर. पूर्वार्धामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये विकेट आली होती आणि डॉट बॉल आले होते, मात्र उत्तरार्धामध्ये विकेट जरी आली नसली तरी पहिल्या ओव्हरमध्ये धाव आली आहे ती फक्त 1. कौशिक जाधव या स्पर्धेच्या निमित्ताने इथे उपस्थित राहिले, या मंचाची शोभा वाढवली. या स्पर्धेच्या निमित्तानं अक्षर गणेशा त्यांनी रेखाटला, ते आपली रजा घेतात. धन्यवाद कौशिक. आपली कला अशीच बहरत राहू, आपलं नाव आणि कीर्ती ती आपली सर्वांपर्यंत पोहोचत राहू. अमित पाटील आम्हाला इथे त्यांच्यासोबत पाहायला मिळाले, एक उत्तम दर्जाचे क्रिकेटर आहेत. नवसई या संघाकडनं सातत्यानं अमित पाटील यांचाही खेळ पाहायला मिळतो आणि त्यांचंही स्वागत ते आपण पाहिलं. पहिल्या ओव्हरचा खेळ, तर नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 धाव ही धाफलकावर आहे. ओव्हर नंबर 2 ती सध्या प्रगतीपथावर येत असताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज विशाल लोखंडे आलाय. विशाल नावाचे 2 गोलंदाज आहेत या टीम मध्ये. विशाल लोखंडे आपल्या षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मात्र चांगला चेंडू खाली राहिला, विकेट किपर चुकी करते. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल चाललाय लॉंग स्टॉप मध्ये, सीमा रेषा पार. रन्स मिळतील 4. 22 आला असला तरी चौकार येणं गरजेचं आहे आणि तो चौकार इथे सांगे संघाकरता आलाय 4. हे बघा तिथे तुम्हाला दाखवलं जात आहे, अगदी खाली राहिला होता. 2 पायांच्या मधनं हा बॉल तिथे उपसरपंच चषकचा जो बॅनर आहे त्याला हिट करण्याकरता जात असताना पाहिला मिळाला. चौकार मिळाला इथे. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 5 या आकड्यावर. अगदी वेगवेगळ्या विभागांमध्ये या स्पर्धेची चर्चा आहे आणि या स्पर्धेचा तो अक्षर गणेशा तोही एक चर्चेचा विषय आहे. चांगला बॉल खुल्या डप्प्याचा. तिथे जर आपण पाहिलं तर शांत ठेवलंय फलंदाजाला. चांगली गोलंदाजी आतापर्यंत बोपा 11 या संघाकडनं पाहायला मिळाली. फलंदाजीमध्ये तेवढीशी चमक धमक नसली तरी गोलंदाजी ती आम्हाला योग्यतेनं करायची आहे. फलंदाजांना रोखायचंय, बंदिस्त ठेवायचंय, शांत करायचंय आणि तेच काम सध्या गोलंदाजीच्या माध्यमातून विशाल लोखंडे तो करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र बॉलला उडवलंय लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक, तो बॉलच्या खाली कॅच झालाय कॅरी. अयान ज्यानं या मॅच मध्ये लढण्याजोगं बळ निर्माण केलं त्याच अयानचा दर्जेदार झेल.
अगदी गाणं आहे तसंच हे व्यक्तिमत्व आहे संदीपजी पाटील SP तालुक्यामध्ये जेवढ्याही स्पर्धा होतात बहुतांश स्पर्धामध्ये मुलाचा हातभार तो त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो आणि तेच संदीपजी पाटील सध्या या स्पर्धेचे आयोजक आहेत आणि सध्या मुख्य मंचावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल यावेळेस मात्र तिथे आवाज आलाय आणि त्या आवाजाला पंचांनी दुजोरा दिलाय. बोट गेलाय आकाशाकडे. फलंदाजाला जावं लागेल तंबूकडे. विकेटचं पतन. थँक्यू. 4 चेंडूचा खेळ तर नंतर 5 ही धावसंख्या धाफलकावर आहे. 2 विकेटचं पतन ते आतापर्यंत झालेलं आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज विशाल लोखंडे आणि अगदी चांगली कामगिरी विशालनं आतापर्यंत केली आहे. पहिल्या बॉलवर 22चा चौकार आलाय म्हणजे विशालनं आतापर्यंत एकही रन ती बॅटच्या स्वरूपानं खर्च केलेली नाही आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत विशालनं साकारली आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा मनसुबा होता. बॉल तिथे गलीच्या जवळपास गेलाय. जोपर्यंत तिथे उचलला गेला एक सिंगल जी राफलकावर जोडली गेली. धोकादायक सफर असते गलीमधली आणि तिथे 1 रन जी मिळवली गेली ज्या एकेरीच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 6. शांतता आहे. ही शांतता वादळापूर्वीची आहे हे बॅटरला मैदानाच्या आतनं सांगावं लागेल. विध्वंसाकडे विस्फोटक अंदाज तो इथे दाखवावा लागेल. मानाची सन्मानाची अभिमानाची प्रत्येकाला हवीशी वाटणारी स्पर्धा आपण खेळत आहे. मग तिथे विजयाकरता तुम्हाला विध्वंसकता ती दाखवावी लागेल आणि ती विध्वंसकता दाखवली आहे. बॉलला यावेळेस उडवलंय आणि फेकून दिलंय सरळ सीमा रेषा पार. गाव कॉर्नरला क्लिअर करणारा हा दमदार हिट षटकार. ठाकूरजी 12ला 2 आहे. 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. चला गेम थोडंसं स्पीडअप करा. वेळेच्या बाबतीत सहकार्य तुम्हाला सर्वांना करावं लागेल. धावसंख्या 12 आहे. 2 विकेटच्या पतनानंतर 2 ओव्हरचा खेळ. ओव्हर नंबर 3 गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज विशाल नाईक ज्यानं पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी केली होती. अगदी चांगली गोलंदाजी ती त्यांच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळाली होती. चांगला बॉल इथे विशाल नाईक जिथनं संपवलं होतं तिथनंच सुरू केलंय. पहिल्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने विशालनं गोलंदाजी केली फलंदाजांना शांत ठेवलं अगदी तेच काम याही ओव्हरमध्ये विशाल करतोय. टप्पा चांगला आहे. गुणवत्ता आपली गोलंदाजी मधली ती तिथे मैदानाच्या आतमध्ये प्रदर्शित करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज विशाल नाईक आतापर्यंत त्याला खेळणं थोडंसं अवघड गेलंय. यावेळेस मात्र पायावरचा फुलटॉस होता. वळवलंय तिथे बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत बॉलला रिटर्न केलं 1 रन जी राफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकत असताना 13 ऑन बोर्ड 13 धावा. पहिला बॉल तो अगदी योग्य टप्प्यावर होता. दुसऱ्या बॉलवरचा टप्पा थोडासा भरकटला डाव्या एष्टीवर राहिला. तिथे बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये सिंगल घेतली आहे. मात्र सांगेकरांना इथे डोकं वर काढावं लागेल. अडचणी तर प्रत्येकाच्या वाट्याला येतात. त्या अडचणींवर बात करत तुम्हाला संघर्ष करत पुढे जाणं वैयक्तिक आयुष्य असो किंवा खेळाचं मैदान असो ते गरजेचं असतं आणि ते तुम्हाला इथे करावं लागेल.
चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. फुलर लेंथवर चेंडूला टाकलं, ऑफ स्टंपच्या बाहेर वाईड यॉर्करचा प्रयास होता आणि तो यशस्वी ठरलाय. बॉल फलंदाजाला टाटा बाय बाय म्हणत विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तो आपल्याला पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी होतीये, लाजवाब आउटस्टँडिंग गोलंदाजीचा परफॉर्मन्स तो सध्या आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळतोय. 2 विकेट्स आल्यात. ज्या फलंदाजांच्या भरोशावर असंघ विजयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता ते फलंदाज तिथे स्वस्त्यात माघारी परतलेत. मात्र असं नसतं की वजीरच सर्व मॅच तुम्हाला जिंकून देईल. प्यादे त्यांनाही चांगलं काम करावं लागतं जर युद्ध जिंकायचं असेल आणि इथे सर्व टीमला चांगला परफॉर्म करावा लागेल. ज्या बॅटरला इथे संधी मिळाली आहे त्या बॅटरला वजीर बनून खेळावं लागेल. असं म्हणतात ना, राजे जन्माला येत नाही, तुम्हाला तुमचं राजत्व सिद्ध करून राजा व्हावं लागतं. आणि इथे ते राजे बनण्याचं काम ते मैदानात करत असताना चुका त्या सातत्यानं होत आहेत आणि विकेट्स त्यामुळे येत आहेत. विकेट क्रमांक 3, तिसरा झटका लागलाय खेळाडूबा. कालचा दिवस जर आपण पाहिला तर सचिन पष्टेने फायपर कंप्लीट करत असताना मेडन षटक ते हाताळलं होतं. हॅट्रिक सुद्धा त्या ओव्हरमध्ये त्याने कंप्लीट केली होती. महत्वाचे काही गोलंदाज आहेत, त्यांचा नाम उल्लेख होणं गरजेचं आहे. पहिल्या दिवसातनं सर्वोत्तम परफॉर्मन्स करणारा खेळाडू म्हणूनही त्याचीच निवड आहे. यावेळेस मात्र हा बॉल तिथे समोर लॉंगॉन मध्ये खेळलाय. जोपर्यंत तिथे क्षेत्ररक्षकाने बॉलला उचललं, एक सिंगल जी धाफलकावर जोडली गेली, ज्या एकेरीच्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या 15 या आकड्यावर 1.5 मध्ये 3 रन्स खर्च करताना 1 विकेट मिळतीये. मला वाटतं प्लेयर ऑफ द डे जो खेळाडू आहे त्याच्याकरता एक स्मार्ट वॉच ती पारितोषिक म्हणून दिली जाणार आहे. सागर पाटील यांच्या माध्यमातून ती स्मार्ट वॉच स्पॉन्सर केली गेली आहे. सध्या स्मार्ट जमाना आहे त्यामुळे स्मार्ट वॉच ती गरजेची आहे. बिलोशी गाव जिथे ही स्पर्धा सुरू आहे, सध्या संपूर्ण तालुका जो या स्पर्धेकडे नजर ठेवून आहे. ज्यांना येण्याकरता वेळ आहे ते मैदानावर आलेत, स्पर्धेला एन्जॉय करतायत. अगदी रेलिंगच्या बाजूला उभे आहेत आणि तिथे एखादा चेंडू आला आणि त्याला झेल टिपलं तर मग तिथे 1000 मिळवण्याची संधी आहे. तिथे संधी होती, मात्र क्षेत्ररक्षकानं प्रयत्न खूप केले, त्या प्रयत्नांना अपयश आलं. बॉल सीमा रेषा पार. रन किती? पंचांचा चौकाराचा इशारा आलाय, 4. धावसंख्या 19 आहे. 3.1 नंतर पुढचा बॉल. यावेळेस मात्र चांगला चेंडू तिथे आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा प्रचंड वेगानं चेंडूला हाताळला, विकेटच्या मागे घेऊन गेलाय. काय गोलंदाजी करतायत आज बोब्बा 11 खानिवलीचे गोलंदाज. लाजवाब परफॉर्मन्स. विष्णू खुताडे आलाय, लेफ्ट हँडर गोलंदाज आहे. चेंडूला टर्न करण्याची कुवत आहे. यावेळेस मात्र मिडल ऑफ द बॅट, डाऊन द ग्राउंड क्षेत्रात तगडा स्ट्रोक, बॉल सीमा रेषा पार, षटकार. आपल्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक बोली भाषा आहे ना, अभि आला तसा पाठवला, अगदी तसाच फटका होता, जसा आला तसाच पाठवला. समोरच्या बाजूने सीमा रेषा पार, षटकार. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती सध्या राफल कव्हर 25 धावा 3.3 नंतर. यावेळेस मात्र विष्णूने दिलेलं चोख प्रत्युत्तर. एका चेंडूवर षटकार खेळला असेल जरूर, मात्र त्यानंतरच्या बॉलवर फर्निचर केलंय डिस्ट्रॉइड. क्लीन बोल्ड, फलंदाज बाद.
थँक्यू डीजे. बाउंड्री लाईन पर्यंतच तुमची रेषा आहे, तिथपर्यंतच नाचायचं, पुढे नाही. यावेळेस मात्र हा बॉल तिथे समोरच्या बाजूने खेळलाय. एक रन धावफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 26 धावा. 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. ओव्हर नंबर 4 मधला शेवटचा बॉल आहे. एक मोठा फटका आला तर मॅच मध्ये जागा निर्माण करण्याकरता संधी ती निर्माण होऊ शकते. पुढचा बॉल चांगला चेंडू आहे. टप्पा खाल्यानंतर पेस बरोबर बॉल कट होत असताना विकेट किपरच्या हातामध्ये गेला. निर्धाव बॉल. हे बघा रिप्ले मध्ये तुम्हाला दाखवलं जात आहे. टप्पा खाल्यानंतर बॉल टर्न झाला, कट झाला, बाहेरच्या बाजूने निघाला. अगदी चांगली गोलंदाजी विष्णू खुदाडेकडनं आपल्याला पाहायला मिळाली. येणारे बॉल शिल्लक आहेत 6 आणि या 6 बॉल मध्ये विजयाकरता जर आपण पाहिलं तर तब्बल 28 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू आणि 28 या मॅचला जिंकण्याकरता धावफलकावर लावायचंय. क्रिकेटचा खेळ आहे, तो बदलू शकतो. मात्र तो बदलवण्याकरता तशी फलंदाजी ती तुम्हाला मैदानाच्या आतनं करावी लागेल. गोलंदाजावर एक प्रेशर टाकावं लागेल. अली एक युवा जो गोलंदाज आहे खानिवलीकरांचा, तो युवा गोलंदाज, त्याच्या खांद्यावर टीमनं विश्वास दर्शवलाय. अयान असेल, अली असेल, हे अलीकडच्या काळात तयार झालेले खेळाडू ज्याने निश्चित खूप चांगला खेळ केलाय. अदनान एक खेळाडू आहे जो खानिवली करता खूप चांगल्या पद्धतीचं काम करताना आपल्याला पाहायला मिळालंय. अली चांगला बॉल खोलटप्प्याचा समोर हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न. बॉल जोपर्यंत अयाननं थांबवला तिथे धावसंख्येमध्ये वाढ करण्याचा मनसुबा होता. मात्र सुखरूप फलंदाज तो घरामध्ये पोहोचलाय. 2 रन त्या कंप्लीट केल्यात. दुहेरीच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 28 धावा. युवा खेळाडू हे प्रत्येक संघामध्ये तयार झाले पाहिजेत, कारण हेच युवा खेळाडू तुमच्या टीमला तारतात, तुमच्या टीमला मोठं करतात, तुमच्या टीमला पुढे घेऊन जातात. कारण एखादं वर्ष तुम्हाला फक्त वर्चस्व गाजवायचं नसतं, तुम्हाला वर्चस्व गाजवायचंय तर मग ते युवा खेळाडू तुम्हाला तयार करावे लागतात. आणि इथे बॅटची आउटसाइड एज आणि त्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये जाऊन बॉल विचावलाय. विकेटचं पतन होईल. खेळाडू बाद. यावेळेस मात्र हा बॉल तिथे अलंग द कार्पेट खेळला. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. पुढचा बॉल. यावेळेस इथे चांगला चेंडू तो पाहायला मिळालाय. या स्पर्धेचा जो फायनल डे आहे आणि त्या फायनल डे मध्ये वाडा प्रीमियर लीग चे जे संघ आहेत ते इन ऍक्शन खेळताना तुम्हाला पाहायला मिळू शकतात आणि त्यांचा खेळ तो तुम्हाला अनुभवता येऊ शकतो. यावेळेस मात्र हा बॉल त्याला उडवलंय आणि फेकून दिलंय प्रांगणाबाहेर. इट्स अ रियल आउट ऑफ द पार्क बिग हिट. षटकार 6. औपचारिकता आहे ती पूर्ण केली जाईल. चला वेळ घालवू नका. लगेच दुसरा बॉल असेल तर तो घ्या आणि मॅच कंटिन्यू ठेवा. नेक्स्ट मॅच आपण लगेचच सुरू करतोय. बोथ टीम ऑन युअर मार्क. सज्ज राहायचं. या चेंडू नंतर लगेचच ज्या संघाचं क्षेत्ररक्षण आहे वेळ न दवडता आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा आणि सामना तो लगेचच आपण सुरू करायचा आहे. पुढचा बॉल. त्यावेळेस मात्र हा लोअर फुलटॉस होता. समोर खेळला आणि त्यावर विकेट येण्याची संधी होती. क्षेत्ररक्षक तिथे करतोय चुकी. मात्र जरी चुकी झाली असली तरी मॅच गमावणार नाहीयेत. ही मॅच इथे जिंकली आहे टीम बोबा 11 खानिवली या संघाने. बोबा 11 खानिवली या संघाला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण
जाणार आहोत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे ज्यानं खरंच अगदी आउटस्टँडिंग परफॉर्मन्स या मॅच मध्ये दिलाय. त्यानं बॅटिंग करत असताना रन्स बनवल्या 27 आणि गोलंदाजी करताना त्यानं मिळवल्या 7 धावा देताना 2 विकेट्स. तो विशाल लोखंडे ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या विशाल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपलं स्वागत आहे. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक ते त्यांना तिथे वितरित केलं जाईल. सूरज पाटील आपल्यासोबत जोडले जातील आणि जशी मॅचला सुरुवात होईल अद्वर शेलार आणि त्यांच्या साथीनं अजित पवार जे आपल्यासोबत जोडले जातील. यस पारसजी सोरगी यांना आमंत्रित करूया मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक देण्याकरिता. प्लीज वेलकम.